वेलकम स्टुडंट्स. ट्रिग्नोमेट्री पार्ट 2 आपण हा लेसन सुरू केला होता. आतापर्यंत आपण त्याचे फक्त फॉर्म्युलेज डिराईव्ह केले. त्या लेसन मध्ये असणार साइन ऑफ अल्फा प्लस बीटा पासून सुरुवात केली होती. साइन ऑफ अल्फा प्लस बीटा, त्याच्यानंतर आपण फॅक्टरायझेशन डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युलेपर्यंत घेऊन थांबलेलो होतो. म्हणजे साइन सी प्लस साइन डी इक्वल्स टू साइन सी प्लस डी बाय टू कॉस सी मायनस डी बाय टू वगैरे वगैरे इथपर्यंत येऊन आपण थांबलेलो आहोत. तर हे जे सगळे फॉर्म्युले आहेत हे तुम्ही ओळीनं एकदा सगळे वहीमध्ये लिहून ठेवायचे. ओळीनं सगळेच्या सगळे एकदा वहीमध्ये लिहून ठेवायचे सगळे फॉर्म्युले, आणि ते दररोज पाठ करायचे, दररोज वाचायचे आणि दररोज लिहून काढायचे. सगळ्यात महत्वाचं. आणि मग साधारण 3-4 दिवसांनी आधीमध्ये मी तुम्हाला ते पाठ कसे करायचे आणि लक्षात ठेवायचे कसे त्याचं एक टेक्निक सांगेल. पण आधी तुम्ही ते ओळीनं लिहून काढायचे, ते सारखे सारखे वाचायचे, मग मी तुम्हाला त्याचं टेक्निक सांगणार आहे. तर आता याच्यापुढे आपण एक्सरसाइज 3.1 ला सुरुवात करूया, कारण आपले सगळे फॉर्म्युले आता डिराईव्ह करून झालेत. बघा, ज्यांना फॉर्म्युले तुम्ही कागद लिहून तो समोर ठेवा आणि मग मी ते कसं वापरतोय ते त्याच्याकडे तुम्ही पाहून हे सोडवू शकता. बघा, एक्सरसाइज 3.1 फर्स्ट क्वेश्चन, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ. त्यातला पहिला क्वेश्चन आहे साइन 15 डिग्री. साइन 15 डिग्री. आता हा जो सगळा पूर्ण क्वेश्चन आहे याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला जे स्टँडर्ड अँगल्स असतात की नाही माहित असणारे. स्टँडर्ड अँगल म्हणजे कोणते माहिती का, जे आपण 10वी पासून शिकत आलोय ते 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री आणि राहिलेले सगळे क्वाड्रंटल म्हणजे 0, 90, 180, 270, 360 या सगळ्या अँगल्सचा वापर करून तुम्हाला हा जो दिलेला अँगल असतो तो ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन मध्ये स्प्लिट करायचा आणि मग साइन ऑफ अल्फा प्लस बीटा किंवा कॉस ऑफ अल्फा प्लस बीटा किंवा अल्फा मायनस बीटा जसं तुम्ही स्प्लिट केले त्याचे फॉर्म्युले वापरून तुम्हाला त्या साइन 15 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येते. उदाहरण हे लगेच तुम्हाला कळायला लागेल, समजायला लागेल. हा जो अँगल आहे की हा 15 डिग्री, ह्याला मी काय लिहितो बघा, साइन ऑफ 45 मायनस 30. बघा, यांचा डिफरन्स 15 आहे. 45 आणि 30 चे आपल्याला व्हॅल्यूज माहित असतात, पाठ असतात. मी म्हणलेलं तुम्हाला की आपले जे स्टँडर्ड अँगल्स आहेत आधी आपण जे पूर्वीपासून पाहत आलो त्यांच्या ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन मध्ये त्याला स्प्लिट करायचं त्या अँगल. मग पेन्सिल असा अल्फा मायनस बीटा लिहायचं. मग साइन ऑफ अल्फा मायनस बीटाचा फॉर्म्युला तुम्हाला आला पाहिजे, त्यासाठी तो पाठ केला पाहिजे, ते वहीत लिहून ठेवले पाहिजे, ते एका कागदावर सेपरेट लिहून ठेवले पाहिजे. साइन ऑफ अल्फा मायनस बीटाचा फॉर्म्युला काय, मी त्याबद्दल परत लिहितो. साइन ऑफ अल्फा मायनस बीटा साइन अल्फा कॉस बीटा मायनस कॉस अल्फा साइन बीटा. हे तुमचं असं पाठ पाहिजे. बघा, साइन ऑफ अल्फा मायनस बीटा साइन अल्फा, अल्फा कोण आहे बघा, साइन अल्फा कॉस बीटा मायनस कॉस अल्फा साइन बीटा. ते अल्फा बीटा रिप्लेस केले. आता व्हॅल्यूज साइन 45 1/√2, कॉस 30 √3/2, कॉस 45 1/√2 आणि साइन 30 किती हा. हे मात्र तुम्हाला पाठ पाहिजे बरं का. साइन 45 1/√2 हे पाठच पाहिजे. इक्वल्स √3 × 1 √3 अपॉन खाली 2√2 मायनस 1 × 1 1 आणि अपॉन पुन्हा खाली किती येणार आहे 2√2. आता डिनॉमिनेटर सेम आहे म्हणजे न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर अपॉन कॉमन डिनॉमिनेटर झाली. साइन 15 डिग्रीची व्हॅल्यू एवढी √3 मायनस 1 अपॉन 2√2 ही त्याची व्हॅल्यू. आता सेकंड क्वेश्चन त्यातला कुठला आहे बघा, कॉस 75 डिग्री विचारलं तुम्हाला. बघा, कॉस ऑफ 75 डिग्री काय लिहितो बघा मी आता, कॉस ऑफ 45 प्लस 30. बघा, यांची ऍडिशन 75 डिग्री. पेन्सिलला द्यायचं अल्फा प्लस बीटा. कॉस ऑफ अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला येतो तुम्हाला, कॉस अल्फा कॉस बीटा मायनस साइन अल्फा साइन बीटा. तो फॉर्म्युला वापरायचा, कॉस अल्फा कॉस बीटा मायनस साइन अल्फा साइन बीटा. अल्फा बीटा इथले बघायचं आणि रिप्लेस करायचं.
cos 45 1 by root 2, cos 30 root 3 by 2 minus sin 45 1 by root 2 into sin 30 half. सेम हाच प्रकार आहे बघा, फक्त साइन चेंज आहे. रूट 3 by 2 सॉरी 2 root 2 मल्टीप्लिकेशन 2 root 2 माइनस 1 upon 2 root 2. डिनोमिनेटर सेम है, न्यूमरेटर माइनस न्यूमरेटर अपॉन 2 root 2 हे तुमचं फायनल. सो cos 75 ची व्हॅल्यू तुम्हाला काय मिळाली सांगा, रूट 3 माइनस 1 अपॉन 2 root 2. त्यातला थर्ड क्वेश्चन बघा, tan of 105 डिग्री विचारलं. tan of 105 बरं इक्वल्स tan of 105 आपल्याला कसं स्प्लिट करता येईल, तर त्याला 60 प्लस 45 असं स्प्लिट करता येईल. बघा बरं, 60 आणि 45 ची ऍडिशन. मी काय म्हणलं तुम्हाला की आपल्याला माहित असलेले 30 60 45 90 180 याचाच वापर करून कोणाच्या ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये ऍडजस्ट होते बघा. आता हे अल्फा प्लस बीटा, मग तुमच्या त्या वहीमध्ये किंवा त्या स्थानावर सेपरेट केला असेल तर tan ऑफ अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला बघा, tan अल्फा प्लस tan बीटा अपॉन 1 माइनस tan अल्फा इंटू tan बीटा असा तो फॉर्म्युला आहे. मग tan अल्फा प्लस tan बीटा अपॉन 1 माइनस tan अल्फा इंटू tan बीटा. वैल्यूज tan 60 रूट 3, tan 45 1 माइनस tan 60 रूट 3 इंटू tan 45 1. न्यूमरेटर मध्ये हे मी जरा मागे पुढे करतो, 1 प्लस रूट 3 अपॉन हे 1 माइनस रूट 3. हे आहे तसं ठेवलं तरी चालतं ही व्हॅल्यू, किंवा हे रॅशनलाइज केलं तरी चालतं. हे आहे तसं ठेवलं तरी चालतं, आणि जर वाटलंच तर 1 प्लस रूट 3 न खालीवर मल्टिप्लाय केलं तरी चालतं. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये जर फॉर्म आहे तो बघून घ्या, त्यानुसार कंटिन्यू करा. नेक्स्ट, आता पुढचा क्वेश्चन काय बघा, कॉट ऑफ 225. बरं, कॉट ऑफ 225 म्हणजे कॉट ऑफ 180 प्लस 45. 180 प्लस 45 बघा बरं, ऍडिशन 180 आणि 45 ची किती येते. कॉट मध्ये प्रॉब्लेम दिला काय तरी, कॉट मध्ये कुठले फॉर्म्युले नसतात. ठीक आहे, एक काम करूया आपण, हेच करायचं, पण पहिल्यांदा मी काय करतो ऐका, कारण आपल्याला साइन कॉस आणि टॅन मध्येच फॉर्म्युले, कॉट मध्ये फॉर्म्युला नसतो ना. मग करायचं काय, तर ऐका, कॉट थिटा म्हणजे 1 अपॉन टॅन थिटा हे आधी लिहून घ्यायचं. हा, याला इक्वेशन 1 द्यायचं. आता tan 225 कॅल्क्युलेट करायचं. बघा, tan ऑफ 225 इज इक्वल टू tan ऑफ मगाशीच 180 प्लस 45. अल्फा प्लस बीटा जस्ट दाखवले बघा, अल्फा प्लस बीटा. सांगा tan ऑफ अल्फा प्लस बीटा, tan अल्फा प्लस tan बीटा अपॉन 1 माइनस tan अल्फा इंटू tan बीटा. आता tan 180 ची व्हॅल्यू किती आहे, तर 0 आहे. कशी आहे ती दाखवतो तुम्हाला. tan 180 0 प्लस tan 45 1 अपॉन हे 1 माइनस पुन्हा tan 180 किती 0 इंटू tan 45 किती 1. म्हणजे न्यूमरेटर मध्ये 0 प्लस 1 1 आणि खाली 1 माइनस 0 म्हणजे 1. फायनल आन्सर 1. सो tan 225 ची व्हॅल्यू किती मिळाली 1. आता हे tan 180 0 कसे, ही फिगर कधी विसरू नका, मी तुम्हाला सारखं सांगतोय बघा. 1 0 माइनस 1 0 0 माइनस 1 आणि 0 सॉरी इथं 0 प्लस 1 आणि इथं 0 माइनस 1. आता 180 म्हणजे पाय किंवा 180. एक्स कोऑर्डिनेट जो असतो तो कॉस करता असतो आणि वाय कोऑर्डिनेट असतो तो साइन करता असतो. मग तुम्हाला tan 180 पाहिजे ना, tan 180 म्हणजे sin 180 अपॉन cos 180. सांगा sin 180 ची व्हॅल्यू किती आहे बघा 0, cos 180 किती आहे -1 म्हणजे
0 डिवायडेड बाय -1 म्हणजे 0. म्हणून मी तर tan व्हॅलिटीची व्हॅल्यू किती घेतली 0. आणि तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल ना तसं तुम्हाला मी कसं पटकन व्हॅल्यू सांगतो तसं तुम्हाला पण यायला लागतं. त्याला प्रॅक्टिस पाहिजे, सारखे सारखे प्रॉब्लेम सोडवले पाहिजे. हाताखालनं गेलं ना सारखं की tan व्हॅलिटी 0 आहे तर मग तुम्हाला बघावं पण लागेल नाही. लक्षात आलं? तर tan 2 हा सॉरी अजून झालं नाही आपलं. हे tan 225 ची व्हॅल्यू आली tan. मला सांगा आपल्याला cot पाहिजे म्हणजे याचा रेसिप्रोकल पाहिजे ना याचा. मग देअरफॉर cot ऑफ 225 म्हणजे 1/1. हे बघा 1/1 ही 1 व्हॅल्यू कुठनं आणलं फ्रॉम इक्वेशन 1 म्हणजे फायनल आन्सर 1. cot ची विचारले भलेही सेम आन्सर होते पण विचारले cot ना. मग tan 225 1 आलं तर त्याचा रेसिप्रोकल cot असतो. 1 चा रेसिप्रोकल 1च येणार. त्यामुळे फायनल आन्सर cot 225 चे किती आले 1 आहे. ओके. ओके नाव क्वेश्चन नंबर 2 त्यातला फर्स्ट प्रूव्ह द फॉलोइंग असं म्हणलेलं आहे आणि प्रॉब्लेम असतो मी cos of pi by 2 minus x into cos of pi by 2 minus y minus sin of pi by 2 minus x into sin of pi by 2 minus y ह्याची व्हॅल्यू तुम्हाला minus cos of x plus y एवढी प्रूव्ह करायची किंवा एवढी दाखवायची. minus cos of x plus y ही त्याला तुम्हाला व्हॅल्यू दाखवायची. बघा ही तुमची मी LHS लिहून घेतलेली आहे आणि ही RHS आपल्याला प्रूव्ह करायची. आता मी बघा हा जो इथला पार्ट आहे तोच इथं सेम आहे की नाही बघा हा पार्ट आणि ही जी टर्म आहे ती इथं सेम आहे की नाही बघा. अँगल म्हणते मी साइन आणि कॉस कडे बघू नका. मग त्याला मी जर अल्फाबेट दिलं लेट त्या π/2 मायनस एक्स ला जर मी तात्पुरतं तर ए म्हणलं, ए म्हणा अल्फा म्हणा तुम्हाला जे पाहिजे अँड π/2 मायनस y ला समजा मी बी म्हणलं बी तर तुमची LHS काय झाली सांगा. आता LHS परत वाचा बरं. cos a cos b मायनस sin a sin b. आता तुम्हाला जसं फॉर्म्युला सरळ पाठ पाहिजे की नाही तो उलटा पण यायला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ cos ऑफ अल्फा मायनस बीटा चा फॉर्म्युला काय आहे. cos ऑफ अल्फा मायनस बीटा cos अल्फा cos बीटा प्लस sin अल्फा sin बीटा. मग हे यायला पाहिजे की cos अल्फा cos बीटा प्लस sin अल्फा sin बीटा हा cos ऑफ अल्फा मायनस बीटाचा फॉर्म्युला आहे. तसं cos a cos b मायनस sin a sin b हा कुणाचा फॉर्म्युला आहे तर cos ऑफ a प्लस b चा फॉर्म्युला आहे. cos ऑफ अल्फा प्लस बीटाचा हा फॉर्म्युला आहे. वही समोर ठेवा, कागद समोर ठेवा, फॉर्म्युले पाठ करा, त्याशिवाय काही येणार नाहीये. cos ऑफ a प्लस b म्हणजे cos a cos b मायनस sin a sin b इज इक्वल टू cos ऑफ चला a म्हणजे काय बघा वरती इथं π/2 मायनस x प्लस b म्हणजे काय π/2 मायनस y इज इक्वल टू cos ऑफ हा बघा π/2 प्लस π/2 म्हणजे 90 प्लस 90 180 म्हणजेच पाय. 90 प्लस 90 180 म्हणजे पाय. पुढं मायनस एक्स ॲज इट इज मायनस वाय ॲज इट इज. cos ऑफ पाय मायनस ब्रॅकेट मध्ये एक्स प्लस वाय मायनस साइन कॉमन घ्यायचं आणि ह्याला जर मी थिटा म्हणलं ह्याला तात्पुरतो तर तुमच्या वहीमध्ये फॉर्म्युले ते बघा आणि cos ऑफ पाय मायनस थिटाचा आन्सर काय आहे बघा. तुमच्याकडे सगळे तयार आहेत फक्त हे बघा वहीमध्ये cos ऑफ पाय मायनस थिटा चा आन्सर मायनस cos थिटा आहे की बघा. cos ऑफ पाय मायनस थिटा म्हणजे मायनस cos थिटा. या लेसन मध्ये खूप पाठांतर आहे लक्षात ठेवा. वेळ मिळेल तेवढा अभ्यास करा, वेळ मिळेल तेवढा. cos ऑफ पाय मायनस थिटा म्हणजे मायनस cos थिटा बघा. cos ऑफ पाय मायनस थिटा म्हणजे मायनस cos थिटा. थिटा काय आहे सांगा x प्लस वाय. त्याला समोर हे रिझन दिलं तरी चालेल. इज इक्वल टू RHS बघा बरं cos हे आलं का बघा RHS मायनस cos ऑफ x प्लस वाय हे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. लक्षात आलं. पाठ करा बरं का फॉर्म्युला त्याशिवाय पर्याय नाही काही. मग ओके आता यातला सेकंड क्वेश्चन बघा. प्रूव्ह दॅट tan ऑफ π/4 मायनस थिटा. इथं करेक्शन करून घ्या, मायनस करून घ्या. प्लस दिसतंय काही ठिकाणी तर ते मायनस करून घ्या. cos ऑफ π/4 मायनस थिटा
इज इक्वल टू प्रूव्ह करायचं आहे 1 मायनस टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन थिटा हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. फार सोपा क्वेश्चन आहे. बघा LHS लिहून घेतली, त्याच्या खाली पेन्सिलनं अल्फा मायनस बीटा लिहायचं, पण टॅन ऑफ अल्फा मायनस बीटाचा फॉर्म्युला लिहायचा. तो पाठ करा. टॅन ऑफ अल्फा मायनस बीटा म्हणजे टॅन अल्फा मायनस टॅन बीटा अपॉन 1 प्लस टॅन अल्फा टॅन बीटा इज इक्वल टू टॅन पाय बाय 4 म्हणजे 45 डिग्री, टॅन 45 डिग्री 1 मायनस टॅन थिटा अपॉन 1 प्लस 1 इंटू टॅन पाय बाय 4 1 इंटू टॅन थिटा इज इक्वल टू 1 मायनस टॅन थिटा ॲज इट इज अपॉन 1 प्लस टॅन इंटू 1 म्हणजे टॅन 1 प्लस टॅन थिटा इक्वल्स RHS. आलं का बघा RHS तुमचे? ओके. मतलब थर्ड क्वेश्चन जो है तो ऐसा है कि प्रूव दैट 1 प्लस tan x अपॉन 1 माइनस tan x सब ब्रैकेट स्क्वायर इज इक्वल टू tan ऑफ पाई बाय 4 प्लस x अपॉन tan ऑफ पाई बाय 4 माइनस x. आता हा प्रॉब्लेम मात्र RHS कडून सॉल्व्ह केला तरच तुम्हाला सिम्प्लिफाय होईल. त्याचं कारण सांगतो. मला सांगा tan ऑफ अल्फा प्लस बीटा किंवा tan ऑफ अल्फा माइनस ह्याला फॉर्म्युला आहे ना, ह्याला कुठला फॉर्म्युला आहे सांगा. 1 प्लस tan x ला कुठला फॉर्म्युला आहे किंवा 1 मायनस tan x ला कुठला फॉर्म्युला आहे सांगा. नाही, फॉर्म्युला ते ह्याना आहे tan ऑफ अल्फा प्लस बीटा किंवा tan ऑफ अल्फा मायनस बीटा. म्हणून RHS कडनं सुरुवात करायची. RHS मी लिहून घेतली. आता वरती tan ऑफ अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला आणि खाली tan ऑफ अल्फा मायनस बीटाचा फॉर्म्युला इक्वल टू साइन नंतर देतो मी. चला tan ऑफ अल्फा प्लस बीटा tan प्लस tan बीटा म्हणजे tan अल्फा प्लस tan बीटा अपॉन 1 मायनस tan इंटू tan. हे झालं न्यूमरेटरचा फॉर्म्युला झाला अपॉन. आता सेम डिनॉमिनेटर मध्ये बघा tan ऑफ अल्फा मायनस बीटा tan अल्फा मायनस tan बीटा अपॉन 1 प्लस tan अल्फा इंटू tan बीटा. आता इक्वल टू साइन देतो. वरती tan पाय बाय 4 1 प्लस tan x अपॉन 1 मायनस. आता पुन्हा बघा tan पाय बाय 4 1 मगाशी दाखवलं मी तुम्हाला. tan पाय बाय 4 1 इंटू tan x म्हणजे tan x ना. ठीक आहे, हे झालं तुमचं न्यूमरेटर झालं. आता डिवायडेड बाय असं दाखवतो बघा. अपॉनच्या ऐवजी डिवायडेड बाय करतो बघा. अपॉन म्हणजेच डिवायडेड बाय. चला tan पाय बाय 4 1 मायनस tan x अपॉन हे 1 प्लस. आता परत tan पाय बाय 4 1 आणि 1 इंटू tan x म्हणजे tan x. आता या टर्मने डिवाइड करायचं म्हणजे रेसिप्रोकलने मल्टिप्लाय करायचं म्हणजे 1 प्लस tan x अपॉन 1 मायनस tan x मल्टिप्लाइड बाय. त्याला ब्रॅकेट पाहिजे आहे तसं ठेवा. हे आहे तसं लिहिले. ह्याचा रेसिप्रोकल करा. डिव्हिजनच्या ऐवजी मल्टिप्लिकेशन बाय रेसिप्रोकल 1 प्लस tan x अपॉन ह्याचा रेसिप्रोकल बघा. आता हे ब्रॅकेट सेम झालं का बघा. मग x मल्टिप्लाइड बाय x म्हणजे x चा स्क्वेअर होतो ना. मग हे ब्रॅकेट मल्टिप्लाइड बाय ब्रॅकेट काय असणार तर ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे 1 प्लस tan x अपॉन 1 मायनस tan x चा काय झालं ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू LHS झालं का बघा. thus LHS equals RHS. ठीक है. नेक्स्ट ओके. नाउ फोर्थ क्वेश्चन बघा त्यातला. साइन ऑफ अँगल नीट बघा n प्लस 1 इंटू a तसंच साइन ऑफ n प्लस 2 इंटू a एकात n प्लस 1 एकात n प्लस 2 इंटू a आहे. असंच दोन कॉस मधले टर्म आहेत सेम आणि तिकडे कॉस हे प्रूव्ह करायचं आपल्याला. समजा मी या टर्मला अल्फा म्हणलो तर हीच टर्म इथे आहे की नाही बघा. आणि जर का या टर्मला मी बीटा म्हणलं तर हीच टर्म इथे आहे बघा. मग तसं लिहूया आपण. लेट
n+1 इंटू ए ह्याला अल्फा म्हणूया अँड n+2 इंटू ए याला आपण बीटा म्हणूया. मग काय झाली सांगा तुमची LHS प्रॉब्लेम काय झाला? साइन अल्फा साइन बीटा प्लस कॉस अल्फा कॉस बीटा. आता हे a प्लस बी ला तुम्ही b प्लस ए असं घेऊ शकता. म्हणजे आपल्याला फॉर्म्युले पार्ट असले की आपोआप या स्टेप समजायला लागतात. कॉस अल्फा कॉस बीटा प्लस साइन अल्फा साइन बीटा. कॉस अल्फा कॉस बीटा प्लस साइन अल्फा साइन बीटा हा कोणाचा फॉर्म्युला आहे? तर तो कॉस ऑफ हा कोणाचा फॉर्म्युला आहे? कॉस ऑफ अल्फा मायनस बीटाचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, अल्फा आणि बीटा तुमचे रिप्लेस करूया. कॉस ॲज इट इज, मी ब्रॅकेट नंतर करतो. सांगा अल्फा काय बघा? अल्फा हे बघा n+1 इंटू ए हा अल्फा आहे मायनस बीटा काय आहे सांगा? n+2 इंटू ए आणि हा तुमचं ब्रॅकेट. हे बघा कॉस ऑफ अल्फा मायनस बीटा. आता इथं आतमध्ये ए कॉमन काढूया. कॉस ऑफ n+1 मायनस n+2 इंटू हा ए तुम्ही काय काढलाय? कॉमन काढलाय. ठीक आहे. कॉस ऑफ बघा n+1 मायनस साइन आज होते मायनस n-2 इंटू ए. n कॅन्सल 1 - 2 म्हणजे -1 म्हणजे कॉस ऑफ -1a. कॉस ऑफ मायनस ए झालं. कॉस ऑफ मायनस. आता कॉस ऑफ मायनस थिटा म्हणजे प्लस कॉस थिटा हे तुम्हाला माहिती आहे, शिकलाय तुम्ही. कॉस ऑफ मायनस थिटा प्लस कॉस थिटा. कॉस ऑफ मायनस ए म्हणजे प्लस कॉस इक्वल्स RHS. हे तुमचे RHS. नेक्स्ट प्रॉब्लेम पहा. LHS √2 इंटू कॉस ऑफ π/4 मायनस ए इज इक्वल टू कॉस ए प्लस साइन ए हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सोपा आहे प्रॉब्लेम. हे बघ हा अल्फा मायनस बीटाचा फॉर्म आहे. LHS लिहिले √2 इंटू ब्रॅकेट कॉस ऑफ अल्फा मायनस बीटा कॉस अल्फा कॉस बीटा प्लस साइन अल्फा साइन बीटा. अल्फा आणि बीटा कोण आहेत बघायचे, त्यानुसार ते लिहायचे. ह्याला प्रॅक्टिस लागते. हा इक्वल्स √2 इंटू ब्रॅकेट कॉस π/4 म्हणजे कॉस 45 1/√2 इंटू कॉस ए प्लस साइन π/4 म्हणजे 1/√2 इंटू साइन ए ॲज 1/√2 कॉमन. ऑलरेडी √2 आहेत आणि आतनं 1/√2 कॉमन राहिलं काय ब्रॅकेटमध्ये? कॉस ए प्लस साइन ए. √2 कॅन्सल. फायनल आन्सर कॉस ए प्लस साइन ए इक्वल्स RHS. Thus LHS equals RHS. Okay. Next 6th question बघा. LHS आहे cos of x minus pi upon cos of x plus pi. RHS मध्ये cot x cot y plus 1 cot x cot y minus 1. हे जे RHS मधले हे जे दोघं वन आहेत की नाही, याच्यावरून तुम्हाला इथं मधली स्टेप जी महत्वाची आहे ती तुम्हाला कळते. तो वन कसा आणायचा एवढं झालं की तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. बघा न्यूमरेटर कॉस ऑफ अल्फा मायनस बीटा चा फॉर्म्युला अल्फा मायनस बीटा कॉस अल्फा कॉस बीटा प्लस साइन अल्फा साइन बीटा. अल्फा बीटा म्हणजे एक्स आणि वाय येतो. खाली कॉस ऑफ अल्फा प्लस बीटा कॉस अल्फा कॉस बीटा मायनस साइन अल्फा साइन बीटा. मी आत्ताच काय म्हणलं होतं इकडे 1 यायला पाहिजे 1. मग ही जर का टर्म 1 व्हायची असेल तर साइन एक्स साइन वायनच डिवाइड केलं पाहिजे ना. साइन एक्स साइन वाय. मग पुढची स्टेप बघा डिवाइडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. पूर्ण स्पेलिंग लिहायचं तुम्ही. न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय ही टर्म साइन एक्स साइन वाय. आता पुढची स्टेप बघा.
हे पहिल्यांदा मी लिहितोय cos x cos y प्लस sin x sin y होल डिवाइडेड बाय हे खाली cos x cos y हे बघा हे sin x sin y कशाला डिवाइड करायचं ठरलं आपलं sin x sin y मग प्रत्येकाला अपॉन sin x sin y sin x sin y sin x sin y आणि sin x sin y केलं डिवाइड cos अपॉन sin म्हणजे cot इंटू cos अपॉन sin cot y सगळंच कॅन्सल sin x कॅन्सल sin y कॅन्सल 1 प्लस sin आहे वरती अपॉन खाली cos अपॉन sin cot cos अपॉन sin cot आणि हे मायनस कॅन्सल झाले 1 इक्वल्स RHS इक्वल्स RHS thus LHS equals RHS. नेक्स्ट पढ़ा बघा 7th LHS है cos of x plus y into cos of x minus y RHS है cos square y minus sin square x सोपा आहे हा प्रॉब्लेम फक्त लास्ट स्टेप मध्ये जरा महत्त्वाची पहिल्यांदा मी याचा फॉर्म्युला वापरतो cos of alpha plus beta सांगा काय फॉर्म्युला आहे काय ब्रॅकेट राऊंड कंट्रोल हां cos alpha cos beta minus sin alpha sin beta into आता ह्याचा फॉर्म्युला cos of alpha minus beta cos x into cos y plus sin x into sin y तो तुम्हाला हा फॉर्म्युला येतो की नाही a ह्याला a म्हणा a म्हणजे इथे a आहे बघा ह्याला b म्हणा इथे b आहे बघा म्हणजे a plus b into a minus b a minus b into a plus b म्हणजे a square minus b square म्हणजे a square म्हणजे बघा ह्याचा स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर म्हणजे cos स्क्वेअर x into cos स्क्वेअर y मायनस sin स्क्वेअर x into sin स्क्वेअर y काय वापरलं मी a minus b into a plus b म्हणजे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर वाटलं तर समोर लिहून ठेवा म्हणजे नंतर कळतं काय केलंय ते आपण काही दिवसांनी स्टेप कळतं आता शोधाकडे लक्ष द्या cos स्क्वेअर y पाहिजेत आणि sin स्क्वेअर x पाहिजेत जे पाहिजेत ना त्याला मी असे लिहितो बघा cos स्क्वेअर y पाहिजेत sin स्क्वेअर x पाहिजेत मग कोण नकोयत तर हे दोघं नकोयत एक ही टर्म नकोय आणि ही टर्म नकोय मग नकोयत तर रिप्लेस करून टाका चला cos स्क्वेअर x म्हणजे काय सांगा 1 मायनस sin स्क्वेअर x cos स्क्वेअर x म्हणजे आयडेंटिटी आपली साधी इनटू हे cos स्क्वेअर y आहे ना हे ते ऍज इट इज मायनस हे तुमचे sin स्क्वेअर x आहेत ना ते ऍज इट इज कारण ते पाहिजेत ना कोण नको आहेत तर ते sin स्क्वेअर y नको आहेत मग त्याला आपण आयडेंटिटी रिप्लेस करूया इनटू ब्रॅकेट हा 1 मायनस cos स्क्वेअर y म्हणजे sin स्क्वेअर y ब्रॅकेट ओपन cos स्क्वेअर y ने ओपन करायचं चला cos स्क्वेअर y into 1 cos स्क्वेअर y मायनस ह्याने ह्याला मल्टिप्लाय करा sin स्क्वेअर x into cos स्क्वेअर y आता मायनस न ओपन करा मायनस sin स्क्वेअर x into 1 मायनस मायनस प्लस sin स्क्वेअर x into cos स्क्वेअर y sin स्क्वेअर x into cos स्क्वेअर y आता ही टर्म बघा आणि ही टर्म बघा सेम आहे का बघा सेम एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह कॅन्सल हे कॅन्सल झाले हे दोघं मग राहिलं कोण cos स्क्वेअर y मायनस sin स्क्वेअर x इज इक्वल टू RHS इक्वल्स RHS ओके नाउ 7th क्वेश्चन आता इथून पुढे जरा हळूहळू डिफिकल्टी लेवल प्रॉब्लेमचे आता अवघड होत जाणार आहे इथनं हळूहळू अवघड घेऊ बघ LHS tan 5a minus tan 3a
अपॉन tan 5a प्लस tan 3a RHS मध्ये प्रूव्ह करायचं आपल्याला sin 2a अपॉन sin 8 हे प्रूव्ह करायचं LHS लिहून झाली बघा सगळ्याला RHS मध्ये आपल्याला sin पाहिजे ना मग या tan ला sin cos मध्ये आपण कन्वर्ट करत जाऊया बघा tan 5a म्हणजे काय झालं सांगा sin 5a अपॉन cos 5a बघा tan ला लिहिले मायनस पुढे tan 3a म्हणजे काय झालं सांगा sin 3a अपॉन cos 3a होल डिवाइडेड बाय सांगा परत tan 5a बघा sin 5a अपॉन cos 5a प्लस फक्त sin चा फरक आहे sin 3a अपॉन cos 3a याला एक ब्रॅकेट करूया याला एक ब्रॅकेट करूया इथे इक्वल टू साइन आता वरती क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया बघा sin 5a into cos 3a minus cos 5a into sin 3a त्याला अपॉन काय सांगा अपॉन हे बघा cos 5a into cos 3a हे झालं तुमचं न्यूमरेटर अपॉन सेम डिनॉमिनेटर मध्ये हेच क्रॉस मल्टिप्लिकेशन आहे फक्त साइन प्लस आहे ना काय फरक आहे सांगा म्हणजे वरचाच पार्ट sin 5a cos 3a क्रॉस मल्टिप्लिकेशन करा प्लस cos 5a into sin 3a whole divided by cos 5a into cos 3a आता मला एक साधा प्रश्न उत्तर द्या a अपॉन b डिवाइडेड बाय c अपॉन b असेल तर अपॉन b आपण सेम असेल तर कॅन्सल करतो की नाही आणि फक्त a अपॉन c लिहितो ना मग तोच प्रकार आहे बघा ह्याचा अपॉन बघा आणि ह्याचा अपॉन बघा दोन्हीकडे अपॉन सेम एक नाही बघा म्हणजे cos 5a cos 3a हे दोन्हीकडचे काय झाले सांगा कॅन्सल झाले काय शिल्लक राहिलं बघा आता हे जे शिल्लक आहे की नाही त्याच्याकडे नीट वाचा sin अल्फा cos बीटा मायनस cos अल्फा sin बीटा हे शिल्लक आहे तो कोणाचा फॉर्म्युला माहितीये तर तो sin ऑफ अल्फा मायनस बीटाचा फॉर्म्युला आहे sin ऑफ अल्फा मायनस बीटा बघा तुम्ही sin ऑफ अल्फा मायनस बीटा sin cos मायनस cos sin असा तो फॉर्म्युला आहे सेम असाच खाली बघा sin cos प्लस cos sin असा फॉर्म्युला आहे म्हणजे sin ऑफ अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला आहे इज इक्वल टू sin ऑफ 5a मायनस 3a म्हणजे 2a याचा डिफरन्स 2a खाली sin ऑफ 5a प्लस 3a म्हणजे 8a बघा बघा इक्वल्स RHS मिळाले का बघा तुम्हाला इक्वल्स RHS थोडक्यात फॉर्म्युले भरपूर पाठ करा एका कागदावर लिहून ठेवा आणि मग तुम्हाला हे दोनदा तीनदा लेक्चर्स पाहिल्यानंतर तुम्हाला ते हळूहळू समजायला लागेल आणि खूप प्रॅक्टिस करा सगळ्यात महत्त्वाचं आता बाकीचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण नेक्स्ट पिरियड मध्ये पाहणार आहोत ओके टिल देन गुड बाय